मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मन चक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन। तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते। आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे, ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे। जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो। जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते। माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोतु सत्य घोष सदोदित। हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा। मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीतेही, तुझे व्हावे साक्षात दर्शन। हीच करते प्रार्थना अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त। साधू साधू साधू। त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या अगोदरच्या भागामध्ये पाहिलेली आहे की या शांततेची वार्ता पाहत असताना नव्या परिस्थितीतील समस्या आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। तद्वतच आपण नव्या प्रकाशाच्या शोधामध्ये सिद्धार्थ जात असताना आपण या ठिकाणी भृंगराज ऋषीचा आश्रम सुद्धा पाहिलेला आहे आणि आज आपण या ठिकाणी घेणार आहोत सांख्यिकीय तत्वज्ञानाचा अभ्यास। सिद्धार्थ ज्यावेळेस भृंगराज ऋषीच्या आश्रमामध्ये गेलेले होते त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना वेगवेगळे जे तपश्चर्या करायलेले दिसून आले। त्यामध्ये कुणी जे आहे त्या पाण्यामध्ये जे आपल्या जटा सोडलेल्या आहेत, कुणी या ठिकाणी पाण्यामध्येच बसून आहे आणि मग त्यांना कासवाचे असे ओरखडे बसत आहेत, कुणी जे आहे खाली मुंडी आणि वरती पाय अशाच पद्धतीने आहेत, तर कुणी जे आहे एका पायावर उभ्याला उभेच आहे, कुणी जे आहेत दाताने धान्य भरडून खात आहेत। असे वेगवेगळे या ठिकाणी सिद्धार्थांना त्या तपस्येमध्ये अर्थातच भृंग ऋषीच्या आश्रमामध्ये या तपश्चर्येच्या वेगवेगळ्या ध्यान करताना त्या आश्रमामध्ये आढळून आलेल्या आहेत। आणि म्हणून हे सगळं पाहून सिद्धार्थांना त्या ठिकाणी ह्या बाबी ज्या आहेत थोड्या वेगळ्या वाटल्या आणि तिथं भृंगराज ऋषीचा आश्रम या ठिकाणी सिद्धार्थांनी सोडला आणि त्या ऋषींना म्हटले की मला या ठिकाणी थोडं वेगळं शिकण्याची माझी मानस आहे। आणि म्हणून त्यांचा निश्चय पाहून या आश्रम प्रमुख भृंगराज ऋषी म्हणाला, राजपुत्रा तुझे जे ध्येय हे खरोखरच शूराचे ध्येय आहे आणि तू तरुण असला तरी स्वर्ग
मुक्ती याचा तुलनात्मक संपूर्ण विचार करून तू मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहेस व ध्येयाने प्रेरित झाला आहेस, तू खरोखरच शूर असाच आहेस. तू जे म्हणालास तेच जर तुझे निश्चित असं उद्दिष्ट असेल तर तू ताबडतोब विश्व कोष्टास जा आणि आलार कलाम ऋषी तेथे राहत आहेत. शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांना मिळालेले आहे. त्यांच्याकडून तुला त्या मार्गाचे ज्ञान होईल. परंतु माझी अशी कल्पना आहे की त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर तुझे उद्दिष्ट जे आहे त्याच्याही पलीकडचे आहे असे तुला दिसून येईल. गौतमाने त्यांचे आभार मानले आणि मुनिजनांना वंदन करून तो निघाला. त्या मुनींनीही त्यांना सन्मानपूर्वक निरोप देऊन तो आपल्या तपोवनात परत गेलेला आहे. आणि मग या ठिकाणी भृंगराज ऋषीचा आश्रम सोडल्यानंतर सांख्यिकीय तत्वज्ञानाचा अभ्यास, भृंगराज ऋषीचा आश्रम सोडल्यानंतर सिद्धार्थ गौतम आलार कलाम मुनीचे वस्ती स्थान शोधण्यासाठी निघाले आहेत. आलार कलाम त्यावेळी वैशालीच राहत होते. गौतम तेथे गेला आणि वैशालीच पोहोचल्यानंतर तो त्यांचा आश्रम त्या ठिकाणी शोधू लागला. आश्रम शोधत असताना त्यांना त्या आश्रमात गेला आणि आलार कलामकडे जाऊन तो म्हणाला, आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे. त्यावर आलार कलाम म्हणाले, तुझे स्वागत असो. माझा सिद्धांत असा आहे की तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोड्याच काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल. खरोखरच हे उच्चतम ज्ञान संपादण्यास तू अगदीच असा पात्र आहेस. आलार कलाम मुनीचे हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आनंद झाला आणि त्याने उत्तर दिले, मी जर अपरिपक्व असलो तरी आपण ही जी पराकष्टाची दयाशीलता माझ्यावर दाखवित आहात तिच्यामुळे मी अगदीच पूर्णत्वास पोहोचलो आहे असं मला या ठिकाणी भास होत आहे. आणि म्हणून आपला सिद्धांत काय आहे हे कृपा करून आपण मला सांगता काय? आलार कलाम म्हणाले, तुझ्या मनाची थोरवी, तुझ्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि तुझा निश्चय याच्यामुळे मी इतका उत्साहित झालो आहे की तुझ्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही. हे श्रोतश्रेष्ठा, आमची तत्वे ऐक. आणि या ठिकाणी पूर्व तयारी जी आहे आलार कलामने सिद्धार्थ गौतमाची कोणतीही घेतलेली नाही. जसं आपण या अगोदरही सांगितलं होतं की ज्या वेळेस आपल्याला या ठिकाणी मुलांचा शाळेमध्ये प्रवेश घ्यावा लागतो त्या ठिकाणी आता जे आहे त्या मुलांना पूर्वपरीक्षा द्यावी लागत आहे. इंग्रजी मीडियम झालं, सेमी मीडियम झालं, यामध्ये मुलांना पूर्वपरीक्षा त्या ठिकाणी घेतात. परंतु सिद्धार्थांची या ठिकाणी या आश्रमामध्ये सुद्धा अशी पद्धती होती. परंतु सिद्धार्थ गौतमाची या ठिकाणी आलार कलामने कोणतीही पूर्वपरीक्षा घेतलेली नाही. आणि मग गौतमा ही आमच्या तत्वज्ञानातील मूलतत्व आहेत. मी तुला ती सारांश रूपाने सांगितली आहेत. आलार कलामांनी केलेल्या अगदी स्पष्ट अशा विचारामुळे गौतम अतिशय आनंदित झाला आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गाचे परीक्षण करीत असताना ध्यान मार्गाची अर्थातच समाधीची माहिती करून घ्यावी असे त्यांना या ठिकाणी वाटले. ध्यान मार्गाचे या ठिकाणी 3 पंथ होते. या सर्व प्रकारात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे ध्यान साधनेसाठी श्वासोश्वासावर नियंत्रण ठेवणे. एका पंथाने आनापानसती नावाची ध्यान नियंत्रणाची पद्धती अनुसरली होती. दुसऱ्या पंथाने प्राणायाम नावाची पद्धती अवलंबली होती. या पद्धतीला श्वासोश्वास प्रक्रियेचे 3 भाग पडतात. आता या ठिकाणी एका पंथाचं सांगितलेलं आहे, ध्यान मार्गाची पद्धती सांगितलेली आहे. ती आनापानसती नावाची श्वास नियंत्रणाची पद्धती अनुसरली आहे. आनापान याचा अर्थ असा होतो, आना म्हणजे येणारा आणि आनापानसती म्हणजे जो श्वास आहे तो जसा येत आहे तशाच पद्धतीने त्याला पाहणं म्हणजे आनापान. आना आणि पाहणं, श्वास येणारा म्हणजे आना आणि त्याला
प्रत्यक्षात आपण पाहणं, याला आनापानसती असं म्हटलेलं आहे. जो आपण श्वासोश्वास घेतो त्या श्वासोश्वासाकडे आपलं लक्ष केंद्रित करणं आणि त्याच्याकडे आपण पाहणं, याला आपण आनापानसती अशी नावाची ही श्वास नियंत्रणाची पद्धती सिद्धार्थ गौतमाला अनुसरण्यासाठी दिली होती. दुसऱ्या पंथाने प्राणायाम नावाची पद्धती अवलंबिली होती. या पद्धतीचे जे आहेत, या श्वासोश्वासाच्या प्रक्रियेत 3 भाग पडतात. जे प्राणायाम आहे त्याचे 3 भाग या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्यातला पहिला भाग आहे श्वास आत घेणे. जो आपण श्वास घेतो तो पूर्णपणे आत घेणं आणि आत घेताना त्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करणं. दुसरा आहे श्वास रोखून धरणे, म्हणजे घ्यायचं नाही आणि सोडायचं नाही, त्याला रोखून धरायचं आहे आणि त्याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. तिसरा आहे आणि बाहेर सोडणे, श्वास बाहेर सोडणे, त्याला रेचक सुद्धा म्हटलेलं आहे. तिसरा पंथ समाधी या नावाने ओळखला जातो आणि एकंदरीतच याला या ठिकाणी समाधीचा मार्ग सांगितलेला आहे. अलाल कलाम या ध्यान मार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते. अलाल कलामच्या या मार्गदर्शनाखाली आपणास ध्यान मार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे सिद्धार्थ गौतमांना वाटले आणि म्हणून तो अलाल कलामांशी त्याविषयी बोलला आणि मला ध्यान मार्गाचे शिक्षण देण्याची कृपा करता काय असे त्यांनी विचारले आणि मोठ्या आनंदाने अलाल कलामांनी उत्तर दिले. अलाल कलामांनी ध्यान मार्गाचे तंत्र त्याला शिकवले. त्याच्या एकूण या ठिकाणी 7 सिद्धी होत्या. गौतम त्या तंत्राचा दररोज या ठिकाणी अभ्यास करू लागला. त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळाल्यावर आणखी काही शिकण्यासारखे आहे का, आणखी काही शिकण्यासारखे काही आहे काय असा प्रश्न या ठिकाणी अलाल कलामला सिद्धार्थ गौतमांनी विचारला. अलाल कलामांनी पुनश्च या ठिकाणी उत्तर दिलं, नाही मित्रा, माझ्याजवळ शिकवण्यासारखे जे होते ते एवढेच. नंतर गौतमाने अलाल कलामांचा सुद्धा या ठिकाणाहून निरोप घेतला आणि त्यानंतर या ठिकाणी उदक रामपुत्त नावाच्या दुसऱ्या एका योग्याविषयी सिद्धार्थ गौतमाने ऐकले होते आणि अलाल कलामांनी जे ध्यानतंत्र संशोधिले होते त्याच्याही पेक्षा वरची एक पायरी ध्यानी पुरुषाला गाठता येईल असा एक ध्यानविधी शोधून काढण्याबद्दल या उदक रामपुत्ताची ख्याती होती, म्हणजे ओळख होती. त्याचा तो ध्यानविधी शिकवण्याचा आणि समाधीची सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने आता विचार केला आणि म्हणून तो उदक रामपुत्ताच्या आश्रमात गेला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता मात्र तो शिक्षण घेऊ लागला. थोड्याच काळात उदकाच्या या ध्यानविधीची 8वी पायरी त्याने आत्मसात केली. उदक रामपुत्ताच्या या ध्यानविधीचे पूर्ण ज्ञान मिळवल्यानंतर गौतमाने अलाल कलामांना जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न उदक रामपुत्तालाही विचारला, आणखी काही शिकण्याजोगे आहे काय? आणि उदक रामपुत्ताने सुद्धा या ठिकाणी तेच उत्तर दिले, नाही मित्रा, तुला शिकवता येण्यासारखे यापेक्षा माझ्याजवळ काही नाही. अलाल कलाम आणि उदक रामपुत्त हे ध्यान मार्गावरील प्रभुत्वासाठी कौशल देशामध्ये प्रसिद्ध असे होते. पण गौतमाने असे ऐकले होते की मगध देशातही अशा प्रकारे ध्यान मार्ग संपन्न योगी आहे आणि त्यांच्या पद्धतीचेही शिक्षण मिळावे असा त्यांनी या ठिकाणी विचार केला आणि त्याप्रमाणे गौतम मगध देशामध्ये सुद्धा गेले. त्याला असे या ठिकाणी आढळून आले की त्याची ध्यान मार्गाची प्रक्रिया जरी श्वासोश्वास नियंत्रणावर आधारलेली होती तरी कौशल देशातील प्रचलित या प्रक्रियेपेक्षा ती निराळी होती आणि ही प्रक्रिया श्वासोश्वास करण्याची नव्हती तर श्वासोश्वास थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती. म्हणजे श्वासोश्वासाला रोखून धरायचे, थांबवायचे आणि चित्ताची एकाग्रता साधण्याची ही पद्धती होती. गौतम ही प्रक्रिया सुद्धा शिकला. श्वासोश्वास थांबवून चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्याने या ठिकाणी प्रयत्न केला तेव्हा त्याला टोचणारे
तीव्र आवाज आपल्या कानातून बाहेर पडत आहेत आणि जणू काही तीक्ष्ण अशा टोकाच्या सुरीने आपले डोके टोचले जात आहे असे या ठिकाणी त्यांना आढळून आले. तो दुःखदायक प्रक्रिया होती आणि ही जी काही प्रक्रिया होती ती प्रक्रिया म्हटलं म्हणजे दुःखदायक प्रक्रिया होती, तरी पण ती आत्मसात करण्यात गौतम यशस्वी झाला. समाधी मार्गाचे त्यांचे शिक्षण हे अशा प्रकारे होते आणि आता मात्र वैराग्याची कसोटी, या सगळ्या पायऱ्या त्यांनी या ठिकाणी शिकल्या. आता वैराग्याची कसोटी या ठिकाणी त्यांची राहिली होती. ही वैराग्याची कसोटी शिकण्यासाठी ते पुन्हा आता या ठिकाणी एका आश्रमात गेलेले आहेत. तो कोणता आश्रम होता? बोला, तो आश्रम कोणता होता? आता या सगळ्या पायऱ्या त्यांनी शिकलेल्या आहेत. आता मात्र वैराग्याची कसोटी राहिलेली आहे, जी सुरुवातीला भृंगराज ऋषीच्या आश्रमामध्ये सिद्धार्थ या ठिकाणी गेले होते, परंतु तिथली केवळ पद्धती त्यांनी पाहिली होती, परंतु ती मात्र आत्मसात केली नाही. आणि मग त्या भृंगराज ऋषीला सिद्धार्थ गौतम म्हटले की मला असं या ठिकाणी वेगळं काही शिकायचं आहे. आणि मग त्या ठिकाणी आलाल कलामचं त्यांनी नाव त्या भृंगराज ऋषीला सांगितलं. आणि पुढील आपण या ठिकाणी लागलीच आजच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे. आता मात्र ह्या सगळ्या पायऱ्या झाल्यानंतर ज्या ज्या या ठिकाणी पायऱ्या सांगितलेल्या आहेत, या 3 महिन्यामध्ये आपण श्वासोश्वास जे आहे म्हणजे प्राणायाम जे आहे, ही प्राणायाम पद्धती सर्वांनी अवलंबावी. कारण आजचा भाग जो आहे तो आपला या ठिकाणी सुरू झालेला आहे. नेमकं काय आपल्याला आत्मसात होतं हे या निदान 3 महिन्यासाठी तरी आपण करावं, कारण हा इथला पाठ प्लस तुम्हाला आनापानसतीचा जर अभ्यास केला तर तुम्हाला या गोष्टीचा लाभ होईल. आणि म्हणून ह्या गोष्टी या ठिकाणी सिद्धार्थांनी सर्व काही ग्रहण केलेलं आहे. शेवटची जी पद्धती आहे ती म्हणजे श्वासोश्वासाला रोखून धरणं, ती तर आपण करू शकत नाही. निदान आपण हा चालेल, काही हरकत नाही आहे. चालेल, आपण 10 मिनिटं घेत जाऊया. तर या ठिकाणी आता हा सगळा जो पद्धती आहे ही पद्धती त्यांनी या ठिकाणी सगळी आत्मसात केली. आणि आता मात्र वैराग्याची कसोटी, या गौतमाने सांख्यिकी आणि समाधी मार्ग यांची कसोटी घेतली होती, परंतु वैराग्य मार्गाची कसोटी घेतल्याशिवाय त्याने भृंगराज ऋषीचा या ठिकाणी आश्रम सोडला होता. जो प्रथम त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला होता, हा भृंगराज ऋषीचा त्यांनी आश्रम सोडला होता. आणि त्याला असं वाटले की त्या मार्गाची ही कसोटी घ्यावी. जो मार्ग आपण या ठिकाणी सोडलेला आहे त्या मार्गाची सुद्धा आपण आता कसोटी घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा, म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकारपणाने बोलता येईल. किती छान ओळ दिलेली आहे ही. जर आपल्याला एखादी गोष्ट जर समोरच्याला सांगायची असेल तर त्याविषयी आपल्याला अधिकारविनी बोलता येईल, कारण त्या ठिकाणी आपल्याला स्वतः अगोदर प्रॅक्टिकल करावा लागेल, प्रयोग करावा लागेल. त्याला या ठिकाणी सिद्धार्थ असे म्हणतात की त्या मार्गाची कसोटी सुद्धा मला घ्यावी लागेल, म्हणजे वैराग्य मार्गाची सुद्धा मला या ठिकाणी कसोटी घ्यावी लागेल, कारण स्वतः अनुभव घ्यावा, म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकार मार्गाने बोलता येईल. त्याचप्रमाणे गौतम गया नगरीत गेला. तेथून सभोवतालच्या प्रदेशाची त्यांनी पाहणी केली आणि उरुवेला येथे गयेचे राजश्री नगरी याच्या आश्रमात या वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वस्ती करण्याचे त्यांनी या ठिकाणी निश्चित केले आहे. वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी निरंजना नदीच्या काठी ते निर्जन आणि एकांतातील असं स्थळ होतं. राजगृहात असताना त्याला जे परिव्राजक भेटले होते आणि शांततेची वार्ता ज्यांनी आणली होती ते 5 परिव्राजक त्याला उरुवेला येथे आढळले आणि ते देखील वैराग्याचा अभ्यास या ठिकाणी करत होते. अर्थातच वैराग्याचा अभ्यास ते करीत होते. त्या भिक्षूंनी त्याला तेथे पाहिले आणि त्याने आपणाला बरोबर घ्यावे म्हणून त्यांना विनंती केली आणि गौतमाने त्यांची विनंती मान्य केली. जे 5 परिव्राजक आहेत कुठे भेटले होते सिद्धार्थांना? राजगृह येथे भेटले होते. ज्या राजगृहामध्ये या ठिकाणी त्यांनी आपली पर्णकुटी बांधली होती पांडव टेकडीच्या तिथे हे 5 परिव्राजक या ठिकाणी आले होते आणि शांततेची वार्ता म्हणजे कपिलवस्तू नगरीमध्ये जे काही शांतता झाली होती ती शांततेची वार्ता या ठिकाणी
त्या 5 परिव्राजकांनी सिद्धार्थ गौतमाला सांगितली होती. आणि आता सुद्धा या ठिकाणी तदनंतर या वैराग्याच्या कसोटीच्या वेळेस या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला हे 5 परिव्राजक भेटलेले आहेत. आणि त्या भिक्षूंना सिद्धार्थांना तेथे पाहिले आणि त्याने आपल्याला बरोबर घ्यावे म्हणून त्यांना विनंती केली आणि गौतमाने त्यांची विनंती आता मान्य केली. नंतर त्याच्या आज्ञेत शिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्यांची आदरभावाने सेवा केली आणि ते नम्रपणे त्यांच्या बरोबर राहू लागले. गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेश याचे स्वरूप अत्यंत असे उग्र होते. काही वेळ तो भिक्षेसाठी 2 घरी जाई, पण दर दिवशी 7पेक्षा अधिक घरी तो जात नसे. प्रत्येक घरी केवळ तो 2 घास भिक्षा घेई, पण 7पेक्षा अधिक घास तो भिक्षा घेत नसे. दररोज तो फक्त 1 वाटीभर अन्नावर जगत असे, पण 7 वाट्यापेक्षा अधिक अन्न तो स्वीकारत नसे. काही वेळा तो दिवसाकाठी एकदाच किंवा दर 2 दिवसांनी एक वेळ याप्रमाणे तो अन्न ग्रहण करत असे, जेवत असे. कधी आठवड्यातून एकदा तर कधी 15वाड्यातून एकदा. एक दिवस त्यांनी आता वाढवलेला आहे. अगोदर 1 दिवस, नंतर 2 दिवस, नंतर 8 दिवस आणि आता तर 8 दिवसाच्या 15 दिवसावर आलेले आहेत. 15वाड्यातून एकदा याप्रमाणे ठराविकच प्रमाणात अन्न भक्षण करण्याचा त्यांचा कटाक्ष आणि कडक नियम असे. त्याचा वैराग्य मार्गाचा अभ्यास अधिकच या ठिकाणी होऊ लागल्यानंतर आता मात्र त्यांनी हिरव्या वनस्पती किंवा रानातले ज्वारी बाजरी सारखे धान्य किंवा पाण्यातल्या वनस्पती किंवा भाताच्या तुसाच्या आत सामटणारे तांबडे पीठ किंवा भातावरची जी पेज आहे ती पेज अथवा तेलबियाचे पीठ एवढाच त्यांचा या ठिकाणी आता आहार असे. रानटी फळे, कंदमुळे किंवा वाऱ्याने झाडावरून पडलेल्या फळावर तो आपली गुजराण करू लागला. जर झाडाचं वाऱ्याने फळ पडलं, झाडाचं फळ कधी तोडलं का नाही, तर पडलेलं फळ जे आहे ते फळ या ठिकाणी ग्रहण केलेलं आहे. रानटी फळे, कंदमूळ आपल्याला माहित आहे. आपण लहान असताना ते सायकलवर कंदमूळ यायचं आणि ते चकल्या म्हणजे कट करून आपल्याला ते देत असत. 4 आण्याला 8 आण्याला असे ते पहिले विकत असत. आणि मग ते कंदमुळं या ठिकाणी त्यांनी खाल्लेली आहेत. रानटी फळे, कंदमुळं किंवा वाऱ्याने झाडावरून पडलेल्या फळावर तो आपली गुजराण करीत असे. त्यांचे कपडे तागाचे, धुळीच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या तागासारख्या चिंध्याचे, झाडाच्या सालीचे, काळविटाच्या सबंध किंवा अर्ध्या कातड्याचे, गवताचे, झाडाच्या सालीचे किंवा लाकडाच्या पट्ट्याचे, माणसाचे किंवा जनावरांचे केस विकून केलेल्या घोंगडीचे किंवा घुबडाच्या पंखाचे असत. त्याने आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले. म्हणजे एक केस जे आहे आपल्या हाताने त्यांनी उपटून टाकलेला आहे. एक केस आपण जर काढला तर कितीतरी आपल्याला वेदना होतात जर असं उपटून काढला तर. आणि समजतं या डोक्यावरची केस आणि दाढीवरची केस त्यांनी ही उपटून टाकली आहेत. उभे राहून घेतलेले आसन तो बसण्यासाठी केव्हाही सोडून देत नसे. एकदा उभं राहिलं की ते उभं राहिलेलंच आसन ते आत्मसात करत असे. मांडी घालून बसल्यानंतर तो कधीही उठत नसे, तर मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच तो त्या ठिकाणी हालचाल करीत असे. अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करून तो वैराग्याच्या इतक्या पराकोटीला गेला की आपल्या शरीराला पराकष्टेच्या यातना आणि वेदना देण्यासाठीच तो जणू जगू लागला होता. शेवटी तो इतका किळसमाने अवस्थेत येऊन पोहोचला की त्याच्या अंगावर चिखल आणि घाण याचे थरच्या थर इतके साचले की ते आपोआप पडू लागले. अरण्याच्या भयानक अशा अंतर्भागात त्याने आपली वस्ती केली होती. म्हणजे अरण्यामध्ये घनदाट असं अरण्य आहे आणि त्या अरण्यामध्ये त्यांनी मात्र आपली या ठिकाणी वस्ती केलेली होती. भाग कोणाच्याही अंगाचा थरकाप होईल इतका भयानक तो अरण्याचा भाग होता. त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता. जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत
अत्यंत कडाक्याची थंडी पडे तेव्हा कृष्ण पक्षाच्या रात्री तो उघड्या हवेमध्ये राहत असे आणि दिवसा तो काळाकुट्ट गर्द अशा झाडीमध्ये जाऊन राहत असे. परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक असा उन्हाळा येईल आणि कडक उन्हाळ्याचा जो शेवटचा महिना आहे, या शेवटच्या महिना येईल तेव्हा दिवसा अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राही आणि रात्री पुन्हा गडद अशा गुदमरून टाकणाऱ्या गडद अशा झाडीमध्ये तो राही. जळालेल्या हाडाची उशी करून तो स्मशानामध्ये झोपे. जे स्मशान आहे त्या स्मशानामध्ये कितीतरी माणसाला जाळलेला आहे, मृत्युमुखी पडलेल्या, आणि अशा या जळालेल्या हाडाची उशी करून तो स्मशानात झोपे. आणि स्मशानात झोपल्यामुळे आपल्याला माहित आहे की स्मशानामध्ये गेल्यानंतर सर्वांचं घर तिथं आहे की नाही? स्मशानामध्ये आहे की नाही सगळ्यांचं घर? कुणाचं नाही सांगा बरं, हात वरी करा की माझं स्मशानात घर नाही म्हणून. सगळ्यांचं घर आहे तिथं बांधलेलं, एक ना एक दिवस तिथं जायचं आहे. कुणीच नाही की तिथे कुणाचं घर नाही म्हणून असं एकही व्यक्ती या ठिकाणी आहे का? म्हणून आपल्या सर्वांचं स्मशानामध्ये काय आहे? घर बांधलेलं आहे. आणि त्या स्मशानामध्ये या ठिकाणी सिद्धार्थ गौतम जे आहे हाडाची उशी करून झोपलेले आहेत. आपण या ठिकाणी एक अंधश्रद्धा म्हणून भाग आहे की आपण या ठिकाणी मेलेला जे व्यक्ती आहे की लगेच या ठिकाणी आपण तिथं पाहून आलो किंवा जाऊन आलो की अगोदर आंघोळ करा, पायावर तरी पाणी घ्या, तोंडावर तरी पाणी घ्या आणि आधी आंघोळ करा. पता नाही काय जाऊन बसतं अंगामध्ये, मला तर काही समजत नाही. कारण मी स्वतःवर माझा प्रयोग करून पाहिलेला आहे. मी 2-4 वेळेस तरी आंघोळ नाही केली. आंघोळ केली नाही. गेल्या वर्षी सुद्धा याच ग्रंथाच्या पिरियडमध्ये मी 2-3 वेळेस आंघोळ केलेली नाही. म्हणजे सांगण्याचा भाग या ठिकाणी असा आहे की जी मानसिक वृत्ती, जी मानसिकता आपण या चित्तामध्ये उद्भवलेली असते, तेच भाव जे आहे आपल्या शरीरावर खेळत असतात. आणि म्हणून या ठिकाणी माणूस ज्यावेळेस जातो त्यावेळेस काहीही नसतं. या मुद्द्यावरून या ठिकाणी सांगण्याचा भाग आलेला आहे की ज्यावेळेस माणूस मृत्यू पावतो त्यावेळेस त्याचं काहीही नसतं. जोपर्यंत माणूस अस्तित्वात आहे तोपर्यंत त्याचं खाणं पिणं काय काय आहे ती सेवा करायची असते. नाहीतर मृत्यू पावल्यानंतर त्याला हे आवडतं ते आवडतं ते आवडतं हे देऊन काही फायदा आहे का? नाही. जोपर्यंत त्याचा जीव आहे, जोपर्यंत त्याचा प्राण आहे, तोपर्यंत तुम्ही त्याला ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही खाऊ घालू शकता. नाही तर मृत्यू पावल्यानंतर ते ताट भरून किती जरी पापडं तळली तरी तो मात्र खाणार नाही. खातो का? नाही खाणार ना. कुणाला मृत्यू पावल्यानंतर तिथलं भोजन सुद्धा जमत नाही. ते का मला वाटतं ते अन्नदान देतात ना, जलदान विधीचं, ते सुद्धा कुणाला जमत नाही. ते खाल्ल्यानंतर पता नाही काय होतं तर. परंतु स्वतःवर प्रयोग करून पहा, काहीच होत नाही. जेवण जरी केलेलं असलं तर अशा ठिकाणी मुद्दामच 2 तरी घास खावी. कारण मी तर माझा प्रयोग करत असते. मी जेवून जरी घरून आले दुसऱ्या तरी ठिकाणी मी टाळाटाळ करते, पण अशा ठिकाणी मुद्दामच थोडं का होईना मी जेवून जात असते. आणि म्हणून या ठिकाणी सांगण्याचा भाग जो आहे, धम्मामध्ये आपल्याला अंधश्रद्धेला कुठेही स्थान नाही. केवळ मनाचे हे भाव आहेत. चित्ताला जर आपण शुद्ध ठेवलं, मनाला जर आपण शुद्ध ठेवलं तर कोणताही प्रादुर्भाव आपल्या शरीरावर उमटत नाही. आणि म्हणून या ठिकाणी सिद्धार्थांनी जळालेल्या हाडाची उशी करून तो स्मशानात झोपे. त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त डाळीच्या एखाद्या दाण्यावर, एखाद्या तिळाच्या किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर तो आता गुजारण करू लागला. डाळीचा कण, तांदळाचा कण केवढा असतो तेवढ्या कणावर तो आता आपली गुजारण करू लागला. ज्यावेळी दररोज तो फक्त एक फळ खाऊ राहू लागला त्यावेळी त्याचे शरीर जे आहे अत्यंत असे क्षीण झाले होते. तो आपले पोट चापू लागला. आपले पोट चापू लागला तर त्याच्या पाठीचा कणा त्याच्या हाताला लागेल. आणि जर तो पाठीचा कणा चापू लागला तर त्याचे पोट त्याच्या हाती लागे. इतके त्याचे पोट त्याच्या कणाला चिकटले होते. आणि याचे कारण
तो अत्यंत कमी खात होता. प्रत्येक गोष्टीला काय असतं? कारण असतं. आणि याचं कारण काय आहे तर सिद्धार्थ गौतम अत्यंत कमी खात होता. आता ह्या सगळ्या गोष्टी पडताळून पाहिल्यानंतर वैराग्याचा असा त्याग करावा असं सिद्धार्थांना या ठिकाणी वाटले आणि गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश याचे स्वरूप अत्यंत असे उग्र असे होते. अशा प्रकारची त्याची तपश्चर्या, हा आत्मक्लेश 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, आठवडा नाही, महिना नाही, वर्ष नाही, तर ह्या त्यांचा तपश्चर्याचा, आत्मक्लेशाचा हा वर्षानुवर्ष अर्थातच 6 वर्ष त्यांनी हा स्वतःवर प्रयोग केलेला आहे. किती वर्ष केला? अशा प्रकारची त्याची तपश्चर्या व आत्मक्लेश हे 6 वर्षापर्यंत चालले होते. 6 वर्षानंतर त्यांचे शरीर हे इतके क्षीण झाले होते की त्याला हालचालही करता येत नव्हती. तरीही त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हता. आणि ज्या प्रश्नावर त्याचे मन केंद्रित झाले होते त्या ऐहिक दुःखाविषयीच्या प्रश्नाचा त्याला यदाचित्तही उलगडा झालेला नव्हता. तो स्वतःशीच विचारू लागला, हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही. काही जण इहलोकासाठी दुःख भोगतात तर इतर लोक स्वर्ग लोकासाठी कष्ट सहन करतात. आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेल्या आणि नेहमी ध्येयच्युत होणारे सर्व प्राणी मात्र सुखाच्या आसेने निश्चितचपणे दुःखात पडतात. माझ्या बाबतीत देखील काहीसे असेच झाले नाही काय? मी जो दोष देतो तो प्रयत्न नव्हे, कारण हा प्रयत्न हीन दर्जाचा मार्ग टाळून उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे. माझा प्रश्न या ठिकाणी असा आहे की शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय? पुन्हा ते स्वतःलाच प्रश्न करत आहेत की शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय? ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबते, त्या अर्थी विचारावर ताबा ठेवणे हेच योग्य होय. विचाराखेरीज शरीर हे कुत्र्याप्रमाणे आहे. जर केवळ शरीराचाच विचार करायचा असता तर अन्नशुद्धीचे पावित्र्य लाभले असते. पण मग कर्त्यामध्येही पावित्र्य असतेच, पण त्याचा काय उपयोग? ज्याची शक्ती नष्ट झाली आहे, भूक, तहान आणि थकवा यांनी जो गळून गेला आहे, थकव्यामुळे ज्याचे मन शांत राहिले नाही त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही. जे ध्येय मनाच्या साह्याने गाठायचे आहे ते ज्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही तो ते कसे गाठू शकेल? खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते. आणि त्यावेळी म्हणजे सिद्धार्थांनी या ठिकाणी असं त्यांना चिंतन आणि मनन केल्यानंतर त्यांना असं वाटलं की खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते. असा या ठिकाणी ते वेगवेगळे त्या चित्तामध्ये, या वैराग्याच्या कसोटीमध्ये त्यांच्या चित्तामध्ये वेगवेगळे हे विचार येत आहेत. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. उद्या जे आहे आपण उद्याचा भाग पाहणार आहोत, जी उद्याचा भाग आहे सुजाता.